ओके. आज लातूरमध्ये लाखोच्या संख्येने पातळ समाज व तस्मे जे वंचित जाती आहेत त्या जातीचा मोर्चा आज लातूरमध्ये निघाला. जवळजवळ हा मोर्चा डॉक्टर अण्णा भाऊ चौक ते जुना कलेक्टर ऑफिस पर्यंत होता. ह्या मोर्चामध्ये जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त ते 2 लाखापर्यंत पब्लिक होते. आमच्या संविधानिक मागणी आहे की 1 ऑगस्ट 2024 ला जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे ही संविधानाच्या अधीन राहून तो निकालाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी. कारण की हा निकाल वंचितांसाठी न्याय देणार आहे. आमची एकच मागणी आहे की शोषित जे जाती आरक्षणापासून वंचित आहेत उत्तराधिकारी पोरग शिकलं पाहिजे आणि हलकीवाल्याचं पोरग शिकलं पाहिजे. त्याला उच्च चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे, त्याला नोकरी भेटल्या पाहिजे, ह्याच मागणी आहेत. जर शासनाने असं जर टाळाटाळ दबावाखाली जर राहिलं तर येणाऱ्या काळात मात्र समाज शांत बसणार नाही. कारण की ही आग ही आमच्या लेकराबाळासाठी आहे. ही आग आमच्या अनेक वर्षापासून वंचित शिक्षणापासून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या समूहासाठी आहे. म्हणून मी तुमच्या मार्फत आवाहन करतो की 1 ऑगस्ट 2026 ला आपण लवकरात लवकर आरक्षणाची अंमलबजावणी करावी व वंचितांना न्याय द्यावा. हा न्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आहे. हा स्वप्न करण्याचा पूर्ण आहे. हा न्याय म्हणजे सर्व महापुरुषाला वंदन करणं आहे. म्हणून मी शासनाला आवाहन करतो की कोणालाही दबाव न पडता जर आपण 1 ऑगस्ट 2026 ला जर नाही लागू केला तर सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य मुंबईमध्ये चक्क जाम आंदोलन आम्ही करण्यात येईल असे मी जाहीर करतो.